नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? तुम्ही हैराण झालात का जवळच्याच नातेवाईकांमुळे? नकारात्मक नातेवाईकांना टाळण्याचे 11 प्रभावी उपाय. माणूस हा एक समाजशील प्राणी आहे. त्याचे जीवन अर्थपूर्ण होण्यासाठी नातेसंबंध, मित्र आणि समाजाचे सहकार्य आवश्यक असतो. यामुळे त्यांचे जीवन अधिक समृद्ध होतो. प्रत्येक व्यक्तीला इतरांच्या सहकार्याची, भावनिक आधाराची आणि प्रेमाची गरज असते. नातेवाईक, मित्र आणि सहकारी हे जीवनातील आनंदाचे आणि दुःखाचे वाटेकरी असतात. यामुळेच माणसाच्या जीवनात नातेसंबंधांना खूप महत्त्व दिले जाते. पण आपल्या आयुष्यात काही नातेवाईक असे असतात जे आपल्या जीवनातील सकारात्मक ऊर्जा कमी करण्याचे काम करतात. त्यांच्याकडून कायमचं नकारात्मकता, टीका आणि टोमणे ऐकावे लागतात. अशा लोकांमुळे आपला आत्मविश्वास कमी होऊ लागतो आणि आपल्या स्वतःच्या क्षमतेवर आपण शंका घेऊ लागतो. मात्र अशा नकारात्मक नातेवाईकांना हाताळण्याची योग्य पद्धत जाणून घेतली तर आपण त्याच्यामुळे निर्माण होणाऱ्या नकारात्मक प्रभावांपासून दूर राहू शकतो आणि आपल्या आयुष्यातला एक सकारात्मक दिशा देऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया अशा नकारात्मक नातेवाईकांना कसे हाताळावे. नंबर 1, त्यांचा नकारात्मकतेचा तुमच्यावर परिणाम होऊ देऊ नका. जेव्हा आपण नकारात्मक नातेवाईकांच्या संपर्कात येतो तेव्हा त्यांच्या बोलण्यामुळे आपल्या मनात एक प्रकारचा अस्वस्थपणा, त्यांचा वावर, त्यांची देहबोली या साऱ्या गोष्टी आपल्याला कमालीच्या अस्वस्थ करतात. परंतु हे लक्षात ठेवा की त्यांच्या नकारात्मक विचारांवर आपला ताबा नसला तरी आपल्या प्रतिक्रिया आपण नियंत्रित करू शकतो. अशा वेळी शांत राहण्याचा प्रयत्न करा. जसे आपण शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायाम करतो तसेच मनालाही सकारात्मक विचारांनी तंदुरुस्त ठेवावे. त्यांचा बोलण्यामुळे मनावर परिणाम होणार नाही असे एक मानसिक कवच तयार करा. त्यांचे शब्द मनावर घेण्याऐवजी फक्त ते ऐका आणि सोडून द्या. सर्वात सोपा मार्ग म्हणजे अशा लोकांसोबत कमीत कमी संवाद करण्याचा प्रयत्न करा आणि संवाद साधावा लागलाच तर त्या संवादाचे स्वरूप साधं सोपं ठेवा. हो, नाही, बरं, ठीक आहे एवढंच मोजके बोला. म्हणजे समोरच्याला आपोआप कळेल की तुम्हाला त्यांच्या बोलण्यात अजिबात इंटरेस्ट नाही. आपला आत्मविश्वास ढळू देऊ नका. त्यांचा बोलण्याचा प्रभाव न होता आपण आपल्या जागेवर ठाम राहणे हाच त्यांना दिलेला उत्तम प्रतिसाद ठरतो. तुम्ही तुमच्या मनाशी पक्क ठरवा की मी माझ्या मार्गाने चालणार आहे. अशा व्यक्तींचं बोलणं ऐकून सोडून द्या किंवा त्यांच्याशी बोलणं टाळता येत नसेल तरी त्यांचा बोलण्याचा तुमच्या मनस्थितीवर परिणाम होऊ देऊ नका. नंबर 2, शांतपणे प्रतिसाद द्यायला शिका. नकारात्मक नातेवाईकांना शांतपणे प्रतिसाद देण्यासाठी आधी त्यांच्या बोलण्यावर सावधपणे आणि संयमाने लक्ष द्या. त्यांचे शब्द आणि भावना समजून घ्या, पण त्यावर लगेच प्रतिक्रिया देण्याची घाई करू नका. शांतपणे ऐकून घ्या, मन शांत ठेवा. जेव्हा त्यांना उत्तर द्यावे लागेल तेव्हा नकारात्मकतेने सामोरे न जाता साध्या शब्दात आणि नम्रपणे आपले विचार मांडा. कठोर किंवा टीका करणारा सूर वापरण्याऐवजी त्यांचा बोलण्याला तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करतात अशा दृष्टिकोन दाखवा. आपले मत स्पष्ट करा, पण कोणत्याही वाद न उभा करता. अशा पद्धतीने शांतपणे संवाद साधल्याने त्यांना कदाचित आपला दृष्टिकोन समजेल आणि त्यांच्या नकारात्मक सूरही कदाचित कमी होईल. तेव्हा लक्षात ठेवा, नकारात्मक नातेवाईकांना प्रत्युत्तर देताना भावनेच्या भरात न वागता संयम बाळगणं आवश्यक आहे. त्यांना शांत आणि ठामपणे कळवा की आपण या बाबतीत असा विचार करतो आणि मला कोणत्याही मताची गरज नाही. नंबर 3, अंतर ठेवून सकारात्मक वागणूक दाखवा. जेव्हा नकारात्मक नातेवाईक आपल्या आजूबाजूला असतात तेव्हा त्यांचा बोलण्याचा आपल्यावर परिणाम होऊ न देण्यासाठी त्यांच्यापासून थोडं अंतर ठेवणं महत्त्वाचं असतं. खरं तर जेव्हा त्यांच्या सोबत एकत्र यायची वेळ असेल तेव्हा या लोकांना टाळलेलंच बरं असतं.
पण त्यांच्यासोबत वेळ घालवावा लागलाच तर शांत आणि विनम्र राहा. त्यांची टीका किंवा नकारात्मक बोलणे ऐकलं तरी त्याला उत्तर देण्याऐवजी हसून सोडून द्या. विषय बदलण्याचा प्रयत्न करा. आपण टीका केली किंवा आवाज वाढवला तर ते त्याच गोष्टीची वाट पाहत असतात, हे लक्षात घ्या. म्हणून जरा सांभाळून राग आलाच तर अशा वेळेस आपण आपल्या सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करून स्वतःला शांत करावे. याचा काय वाईट परिणाम होऊ शकतो ते ध्यानात घ्या. त्याच्याशी न पटणारी विषय टाळा आणि आपली मर्यादा ओलांडली जात आहे असं वाटल्यास न सांगता विषयाला वळण द्या किंवा नम्रतेने तिथून निघून जा. आपला दृष्टिकोन आनंदी आणि सकारात्मक ठेवला तर त्यांनाही हळूहळू आपल्यातील बदल जाणवेल आणि त्यांच्या नकारात्मक बोलणं कमी होईल. कधी कधी अशा नातेवाईकांपासून काही काळ अंतर ठेवणं अधिक योग्य असतं. ही दूरी शारीरिक असण्याबरोबर मानसिकही असावी. नंबर 4, त्यांच्यावर तुमची छाप आणि सकारात्मकतेचा प्रभाव पाडा. आपला प्रभाव पडण्यासाठी आपली वागणूक आणि बोलण्याची पद्धत शांत पण आत्मविश्वासपूर्ण ठेवा. आपल्या निर्णयावर ठाम राहा. त्यांच्या समोर संयमाने वागत राहा. नेहमी टापटीप राहण्याचा प्रयत्न करा. आपले गबाळे राहणे समोरच्याच्या थट्टेचा विषय होऊ शकतो. स्वच्छ कपडे घाला. पायात योग्य पात्रताने असू द्या. आपल्या व्यक्तिमत्व असे असू द्या की कोणी काही बोलायचा आधी 2 वेळा विचार करेल. कधी कधी काही लोकांकडे कमी शिक्षण असतं पण ते स्वतःला असा प्रेझेंट करतात की बस तुम्ही व्यवस्थित मुद्देसूद बोलून टापटीप राहून समोरच्यावर प्रभाव पाडू शकता. नंबर 5, जर त्यांचे टोमणे सातत्याने त्रास देत असतील तर थोडं ठामपणे पण शांतपणे त्यांना कळवायला हवं की त्यांचं वागणं आपल्याला अजिबात आवडत नाही. जेव्हा कोणी टोचून बोलतं तेव्हा लगेच प्रतिक्रिया देणे हे त्यांना जास्त ऊर्जा देण्यासारखं असतं. अशा परिस्थितीत शांत राहून न प्रतिक्रिया देतात त्यांचं बोलणं ऐकून घ्या. लगेच प्रत्युत्तर दिल्यास वाद वाढू शकतो. म्हणून थोडा वेळ विचार करूनच काही बोलण्याचा प्रयत्न करा. ते काहीही बोलले तरी त्याचा तुमच्यावर परिणाम होणार नाही असं ठरवलं की त्यांचे टोमणे आपल्याला कमी त्रास देऊ लागतात. कधी कधी अशा लोकांना त्यांच्या स्वतःच्या शब्दामधून थोडं ठेचणंही गरजेचं असतं पण ते सकारात्मक पद्धतीने करायला हवं. उदाहरणार्थ, जर त्यांनी तुमचं एखाद्या काम चुकलं असं म्हटलं तर हो मी चुकलो पण मी माझ्या चुका सुधारत असतो आणि त्यातूनच शिकतो असं सकारात्मक उत्तर द्या. यामुळे त्यांना काहीच तक्रार करता येणार नाही आणि तुमचे दृष्टिकोनही सकारात्मक राहील. टोचून बोलणाऱ्यांना प्रत्युत्तर देताना तुमचा आत्मविश्वास ठाम असावा लागतो. त्यांनी काही उपहासात्मक टिप्पणी केली तर त्यांना अहो किती भारी बोललात हो तुम्ही असे असतं उत्तर द्या किंवा तुम्ही खूप विनोदी आहात असे म्हणून त्यांचे बोलणे हलके फुलके घ्या. अशा प्रकारे त्यांच्या खडेला आपण दुर्लक्ष करू शकतो आणि त्यांनाही आपल्या सकारात्मक कृतीच्या यामुळे अंदाज येईल. कधीतरी क्वचित टोमणे मारणे लोक आपल्याला दुखावण्याचा प्रयत्न करत नाहीत. त्यांना फक्त व्यक्त व्हायचं असतं. त्यामुळे त्यांचं बोलण्याचं खरं कारण समजून घेणे ही गरजेचं असतं. त्यांना कोणत्या गोष्टीतून त्रास होत आहे किंवा कदाचित त्यांना आपलं चांगलं व्हावं असं वाटत असेल हे समजून घेणे गरजेचे आहे. तुम्ही आपल्या जीवनातील उद्दिष्ट गाठ्यावर लक्ष केंद्रित करा. त्यांच्या टोमण्यांना तुमचे यश उत्तर दे. जर नकारात्मक नातेवाईक टोचून बोलत असतील तर तसं वागणं हाताळण्याचं वेगळं कौशल्य अंगी बाळगावं. अशा नातेवाईकांचा टोमण्यांना संयमाने कसे सामोरे जायचं हे समजून घेतलं तर त्यांच्याशी व्यवहार करणे सोपं होतं. यासाठी मनाला थोडंसं बदलण्याची आणि मजबूत बनवण्याची आवश्यकता असते. नंबर 6, स्वतःच्या आयुष्य सकारात्मकतेने घडवा. कधी कधी आपण त्यांच्या बोलण्याचा विचार करत बसतो. आपल्याला वाईट वाटतं पण आपण नातेवाईकांमुळे दुखावल्या जाणं टाळण्यासाठी आपल्या आयुष्यातल्या चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकतो. स्वतःचे जीवन आपल्या दृष्टिकोनातून सकारात्मक आणि समाधानी बनवू शकतो. मित्रपरिवार, आवडीचे छंद,
स्वतःचे आरोग्य याकडे लक्ष देऊन आपल्या आयुष्याचा आनंद घ्या. नंबर 7, जर नातेवाईक तुम्हाला कमी किंमत देत असेल तर त्यांनी आपल्याबद्दल काय विचार करावा हे आपल्या हातात नसतं. अशा वेळी स्वतःचा आत्मविश्वास वाढवा आणि स्वतःच्या क्षमतांवर ठाम राहा. त्यांच्या मतांवर अवलंबून न राहता आपल्या जीवनातील उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करा. नकारात्मकते तडण्यापेक्षा स्वतःच्या यशाने त्यांना उत्तर द्या, कारण शेवटी तुमचे यश आणि तुमचे समाधान हेच तुमची खरी किंमत ठरवतो. नंबर 8, जर नातेवाईक तुमच्याकडे मुद्दामून दुर्लक्ष करत असतील तर त्यावर संयमाने प्रतिक्रिया द्या. त्यांच्या वागण्याने स्वतःला कमी समजण्याऐवजी तुम्ही तुमच्यावर लक्ष केंद्रित करा. अशा वेळी स्वतःला जाणून घ्या. ज्या लोकांकडून तुमचं खरं कौतुक होतं त्यांच्यासोबत वेळ घालवा. तुमच्या आत्मविश्वासावर भर द्या आणि लक्षात ठेवा की आपल्या मूल्यांचा मापन इतरांच्या वागण्यावर अवलंबून नसावी. आज दिवस त्यांचे आहे म्हणून ते आपल्याला विचारत नाहीत, मान देत नाहीत, पण एक दिवस नक्की असा येईल की ते स्वतःहून तुमच्याशी बोलायला येतील. एवढा आत्मविश्वास ठेवा. एक लक्षात ठेवा, गरिबीत जन्माला येणं ही चूक नाही, तर तसंच जीवन जगून काहीही न करता गरिबीतच मरण ही खूप मोठी चूक आहे. शेवटी तुमचा आनंद आणि समाधान हे तुमच्या स्वतःच्या विचारांवर आणि कृतीवर अवलंबून असावं. नंबर 9, जर नातेवाईक तुमच्या दुखऱ्या नसांवर मुद्दामून बोट ठेवत असतील तर शांतपणे, ठामपणे त्यांना थांबवणे गरजेचे आहे. त्यांचं असं वागणं तुमच्यासाठी असंवेदनशील आहे हे त्यांना समजून सांगा. संयम ठेवा, कारण अनेकदा अशा लोकांना तुमची प्रतिक्रिया पाहण्यातच आनंद मिळतो. त्यांना उत्तेजना न देता नीट उत्तर द्या. अजून एक, स्वतःच्या दुखऱ्या गोष्टींना सांभाळून ठेवा. अशा गोष्टी चार चौघात उघड करू नये, नाहीतर अशा तोंडाला लोकांना संदेश मिळतो. वाईट वागणुकीला प्रतिसाद देऊ नका, त्याऐवजी तुमच्या मानसिक शांतीवर अधिक लक्ष द्या. नंबर 10, जर नातेवाईक आपल्याविषयी वाईट चिंतित असतील तर जेव्हा आपले नातेवाईक आपल्याविषयी वाईट विचार करतात, आपले वाईट चिंता तेव्हा मनाला असंख्य वेदना होतात, म्हणून सैरभैर होतो. त्यावेळी सर्वप्रथम हे लक्षात ठेवा की त्यांच्या विचारांवर आपला ताबा नाही. ते जे काही बोलतात ते मनावर घेऊ नका. तुम्ही स्वतःच्या मूल्यांवर आणि क्षमतांवर लक्ष केंद्रित करा. त्यांचे बोलणे तुमच्या आत्मविश्वासावर परिणाम करू शकत नाही हे समजून घ्या. यामुळे तुम्हाला अधिक ठाम बनवण्यास मदत येईल. नंबर 11, स्वतःसाठी निर्णय घेणे. नकारात्मक नातेवाईक कधी बदलतील याची वाट बघण्यापेक्षा आपण आपल्या दृष्टिकोनातून निर्णय घेतले तर त्यांचा आपल्यावरती परिणाम होणार नाही. तुमच्या आयुष्य, तुमचे निर्णय, तुमचं समाधान तुमच्यासाठी आहे. त्यांचं मत हे त्यांच्या दृष्टिकोनातून असतं आणि ते तुम्हाला आवश्यक वाटत नसेल तर त्याकडे लक्ष न देता आपलं स्वतःचं आयुष्य आपल्या पद्धतीने जगणं सर्वात महत्त्वाचं आहे. मित्रांनो, नकारात्मक नातेवाईकांना टाळण्यासाठी संवादात थोडेसे अंतर ठेवा. त्यांच्याशी जास्त चर्चा करण्याऐवजी संवाद मर्यादित ठेवा आणि फक्त आवश्यक गोष्टीवरच बोलण्याचा प्रयत्न करा. जेव्हा ते नकारात्मक गोष्टी बोलून लागतात तेव्हा त्यांच्या बोलण्याकडे फारसे लक्ष न देता शांतपणे राहा, गप्प राहा किंवा विषय बदलून त्यांना उत्तर द्या. आपल्या आयुष्यात सकारात्मक लोकांबरोबर अधिक वेळ घालवा आणि आपल्या ध्येयांवरती लक्ष केंद्रित करा. आपलं वेळापत्रक व्यस्त ठेवा, ज्यामुळे त्यांच्यासोबत अधिक वेळ घालवण्याचा प्रसंग येणार नाही. नम्रतेने आणि हसत हसत उत्तर देणे हाच त्यांना टाळण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. मित्रांनो, दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावो. तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.
भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तवर स्वस्त रहा, मस्त रहा, आनंदित रहा. धन्यवाद.